नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशदा अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहिती असेल की कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये PYQ खूप महत्त्वाचे असतात. त्या PYQची बॅच आपण घेऊन येत आहोत. त्या PYQची बॅच कशी असेल त्या संदर्भातलं हे एक डेमो सेशन आहे. तुमच्या यूट्यूबला असेल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. यशदा अकॅडमी पुणे या नावाचं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही एक डेमो लेक्चर 2-3 पहा आणि त्यानंतर बॅच जॉईन करा. या बॅचेसची वैशिष्ट्ये अशी आहेत की ही अगदी माफक फीमध्ये विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव 399 मध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. या बॅचेसच्या माध्यमातून टोटल PYQ जे की हार्ड आहेत, हार्डेस्ट PYQ कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी तुम्हाला अवघड जातात. त्यानंतर सर्व स्पष्टीकरण या PYQचं कलरफुल PPTच्या माध्यमातून दिलेलं आहे, जसं की या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळणार आहे. टाइप्स ऑफ क्वेश्चन्स हे तुम्हाला 17 प्रकारचे असतात आणि ते कळणार आहेत. त्यानंतर करेक्ट आन्सर कसं काढायचं याबद्दलची ट्रिक्स आहे ती सुद्धा मी सांगणार आहे. 40+ लेक्चर असतील. कालावधी तुम्हाला साधारणतः 6 महिन्याचा असेल. 3 पट तुम्ही व्ह्यू करू शकता. ही बॅच आपली 20 जून 2023 मध्ये लॉन्च होणारी आहे, बरोबर. त्या संदर्भात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत. काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता, बरोबर आहे. माझं नाव सुनील कदम आहे. बार्टीमध्ये एक्सपर्ट फॅकल्टी आहे. अनअकॅडमी एक्स एज्युकेटर आहे. गेल्या 5-6 वर्षामध्ये 10+ मेन्सचा अनुभव आहे सोबत, बरोबर. आणि 6 वर्ष झालं शिकवण्याचा अनुभव आहे. त्यामुळं मला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांना कुठं अडचणी येतात, कुठले प्रश्न चुकू शकतात, कुठले प्रश्न जाणून बुजून चुकवण्याचा आयोगाचा प्रयत्न असतो. या सर्वांशी डील करण्याचा आपण प्रयत्न इथे केलेला आहे. जसं की तुम्ही इथे समजू शकता, हे डेमो क्लास आहे. पॉलिटी बॅच थ्रू PYQ. सर्व PYQ कव्हर केले जातील आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की कशी डील करायची. समजा तुमच्या समोर हा पहिला प्रश्न आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि 2 मिनिटं प्रश्न सोडून बघा, तुम्हाला जमतो का. साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की कन्फ्युजन स्टेट तुमच्या माइंडमध्ये क्लिअर होत आहे. मग हे कन्फ्युजन क्लिअर करणं या बॅचचं सर्वात पहिलं काम आहे. दुसरं आहे एक्झाम ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा एक्झाम टेम्परामेंटमध्ये स्वतःला कंट्रोल कसं करणं. तिसरं महत्त्वाचं आहे हाऊ टू डील विथ क्वेश्चन्स इन एक्झाम हॉल. जरी तुमचा कमी अभ्यास असेल तरी तो प्रॉपर वेनी जर अभ्यास असेल तर तुम्हाला अशा प्रश्नांना सॉल्व्ह करणं अगदी सोपं जाणार आहे. आता अगदी बघूयात, हा प्रश्न तुम्ही पॉज करून वाचला असेल, याचं एक्सप्लेनेशन मी आधी प्रोव्हाइड करतो. जसं की बघा, कुठल्याही संसदेचं सभागृह आहे, राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, ॲट अ टाइम एक व्यक्ती त्या दोन्ही सभागृहाचा सदस्य राहू शकत नाही असेल तर तो काम कसं करणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कुठल्याही राज्य विधिमंडळाचा तसंच संसदेचा ॲट अ टाइम सदस्य राहू शकत नाही. याला एक फ्रेम ऑफ कॉन्सेप्ट आहे, दुहेरी सदस्यत्व प्रतिबंधित केलेलं आहे. मग ते खासदारांचं असेल, आमदारांचं असेल, या संदर्भातला काय तो प्रश्न होता. हा प्रश्न सॉल्व्ह कसा केला असता, यासाठी तुम्हाला एकदम कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. मग तो PYQ आहे. त्या PYQचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे, जे की तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे. मग एक्सप्लेनेशनच्या आधी पहिला पॉइंट समजून घ्यायचा आहे. 1 नंबरला आहे एकदाच एखादा व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा. समजून घ्या, एकदाच एक व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा यामध्ये कुठे दोन्हीही मध्ये एकदाच निवडून येतो, तेव्हा त्या व्यक्तीला कुठे काम करायचं आहे हे 10 दिवसात सांगावं लागेल. किती दिवसामध्ये सांगावं लागेल? 10 दिवसांमध्ये सांगावं लागेल. जर त्या व्यक्तीने 10 दिवसात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, काय होणार त्या व्यक्तीचं? फर्स्ट ऑफ कंडिशन मध्ये बघा, एकदाच एक व्यक्ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडून आला, तेव्हा त्या व्यक्तीने 10 दिवसात सांगायचं कुठे काम करायचं आहे, लोकसभा की राज्यसभा. अन्यथा जर त्यांनी काहीच सांगितलेलं नाहीये, त्यांची राज्यसभेची सीट रिक्त होते. ही झाली फर्स्ट कंडिशन, दुहेरी सदस्यत्व पार्लमेंट मधली. दुसऱ्या कंडिशन मध्ये मी जेव्हा येतो, तेव्हा दुसऱ्या कंडिशन मध्ये एकाच गृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, त्या एकाच गृहामध्ये किंवा सभागृहामध्ये किंवा संसदेच्या सदनामध्ये जेव्हा निवडून येतो, जसं की लोकसभेच्या 2 जागा किंवा राज्यसभेच्या 2 जागा. मध्यंतरी मोदी साहेबांकडे
लोकसभेच्या 2 जागा होत्या, तुम्हाला माहिती असेलही, बरोबर. या दोन्हीपैकी एक कंडिशन होत असेल, लोकसभेच्या 2 जागा किंवा राज्यसभेच्या 2 जागा एकाच सभागृहात एखादा व्यक्ती मिळवत असेल, तर त्या व्यक्तीने मला कुठे काम करायचे आहे हे लवकरात लवकर कळवणं गरजेचं आहे. देअर इज नो टाइम लिमिट इन दिस कंडिशन. या कंडिशन मध्ये कुठली टाइम लिमिट नाहीये. अन्यथा बघा या व्यक्तीला दंडित केलं जाईल. एक तर एकच जागा डबल लढवलेला एका सभागृहामध्ये, बरोबर आहे. ते होऊन सुद्धा आणखी जास्त अन्याय त्यांनी काय केलेला आहे, ती जागा सांगत पण नाहीयेत कुठे काम करायचं, त्यामुळे त्यांना दंडित प्रकार म्हणून अन्यथा दोन्ही सभागृहातील दोन्हीही जागा एका सभागृहातील दोन्हीही जागा त्यांच्या रिक्त होतात, म्हणजे एकही जागा राहत नाही त्यांच्याकडे. पुढे गेल्याच्या नंतर एका सभागृहाचा सदस्य फॉर एक्झाम्पल हा लोकसभेचा सदस्य आहे, पुढे चलून हा दुसऱ्या सभागृहामध्ये निवडला जातो. या कंडिशन मध्ये किंवा या दुसरी पण कंडिशन असा असू शकते की जसं की राज्यसभेचा सदस्य पुढे चलून तो लोकसभेत निवडून येणार. म्हणजे तिसऱ्या कंडिशन मध्ये एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडला जातो, बरोबर आहे. एका सभागृहाचा ॲट अ टाइम सदस्य आहे, जसं की मी समजा लोकसभेचा सदस्य आहे आणि राज्यसभेत निवडून गेलो आता परत, बरोबर आहे. या कंडिशन मध्ये पहिल्या सभागृहातील म्हणजे माझ्या कंडिशन मध्ये माझी लोकसभेची सीट वॅकंट होईल, अशा पद्धतीची ही एका सभागृहातील किंवा दुहेरी सदस्यत्वाला बंदी घातलेली आहे. हे केंद्राच्या लेवलला बोललोय मी आणि अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. मग या प्रश्नावरनं तुम्हाला काय कळलेलं आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल की प्रश्न असा आल्याच्या नंतर काय असतं. विधाने विचारात घ्या, ही आपली स्ट्रेंथ आहे बॅचेसची. PYQ एक्सप्लेनेशन तुम्हाला या पद्धतीने मी करणार आहे की हे कॉन्सेप्ट आहे, या पद्धतीने अंडरस्टँडिंग आहे आणि यावरनं तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी निवडून आली असेल, बघा एखादी व्यक्ती दोन्ही सभागृहासाठी म्हणजे त्याचा अर्थ लोकसभा आणि राज्यसभा, तिने सभागृहात सेवा तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छितो ते 10 दिवसाच्या आत कळवले पाहिजे. अन्यथा बघा एक व्यक्ती आहे म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये ती व्यक्ती लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये निवडून आलेली आहे, त्या व्यक्तीने 10 दिवसात सांगावं. अन्यथा इथपर्यंत सर्व ठीकठाक चाललेलं आहे जसं की मी आता बोललेलो आहे, पण इथून पुढे आयोगाने गोंधळ केलेला आहे. अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतील. काय होईल बरं? अन्यथा त्या व्यक्तीची राज्यसभेची जागा रिक्त होईल, कारण राज्यसभा हे काय लोकांचं सभागृह नाहीये, लोकसभा हे लोकांचं सभागृह आहे. लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचं त्या व्यक्तींना अधिकार द्यावा म्हणून त्या व्यक्तीचं लोकसभेची सीट वॅकंट केली जात नाही आणि राज्यसभेची सीट वॅकंट केली जाते जर त्यांनी 10 दिवसात सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं दोन्हीही जागा रिक्त होतात, हे विधान चूक आहे. फक्त एवढं वाक्य चूक आहे, बाकी सर्व विधान राईट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये फसवण्याचं काम होतं आणि या फसवण्यापासून किंवा अशा प्रश्नांपासून तुम्हाला वाचवणं माझ्या बॅचचं काम आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना परत विनंती आहे, हा तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे 399 मध्ये ही बॅच जॉईन करायची आणि प्रत्येक प्रश्नांचं तुम्हाला अशाच पद्धतीचं कीवर्डच्या बेसिसवरती एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पुढे आता हे तर चूक आहे, साहजिक आहे. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागेवर एका सभागृहातील 2 जागेवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. अगदी बरोबर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं इथे बघा, इथल्या 2 जागा इथल्या 2 जागा कुठे काम करायचे सांगितलं, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. साहजिक आहे, हे बरोबर आहे. जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहाची जागा रिक्त होते, हे सुद्धा बरोबर आहे. तिसऱ्या कंडिशनमध्ये समजून जा, तिसऱ्या कंडिशनमध्ये हे सांगितलेलं आहे, बरोबर नाही तसं विचारलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 3 ॲक्युरेट उत्तर आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा पहिला प्रश्न आहे जो मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता साहजिक आहे दुसरा प्रश्न बघूयात. बघा इथे सिंपल सांगितलेलं आहे, दोन्हीकडे असेल एकदाच, एका सभागृहात 2 आणि एका सभागृहाचा दुसऱ्या आला तर पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. या पद्धतीनं आता हा प्रश्न आहे. हा प्रश्न वाचत असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, प्रश्न बघायचा आहे, उत्तर तुमच्या मनामध्ये टिक करायचं आहे आणि एक्सप्लेनेशन वरती मूव्ह ऑन करायचं आहे. जसं की मला सांगायचं आहे अनुसूची 7 किंवा शेड्यूल 7 आहे, त्यामध्ये विषयांच्या सूच्या दिलेल्या आहेत. केंद्रांच्या काय असतील, राज्यांच्या काय असतील, दोघांच्या मध्ये समवर्ती काय असतील म्हणजे दोघे काम करू शकतात, अशा सूच्यांची मांडणी आपल्या कशामध्ये दिलेली आहे, आर्टिकल नंबर 246 शेड्यूल 7 मध्ये दिलेली आहे किंवा परिशिष्ट 7 मध्ये त्याचा उल्लेख तुम्हाला आढळलेला आहे.
आता या प्रश्नांचा उद्देश यावरून पुढे जाण्यासाठी आहे. यावरून पुढे मग कसं जाऊ शकता, जसं की समजा या सूचींची लिस्ट आहे, त्या 1, 2 आणि 3 या प्रमाणात मी मांडतो. या प्रमाणात मांडत असताना यांचा मोठेपणा म्हणजे कोण कोणापेक्षा मोठे असेल या प्रश्नाचा संदर्भ घेऊन किंवा या कॉन्सेप्टचा संदर्भ घेऊन त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग मोठं म्हणेल तर सर्वात मोठी केंद्र सूची आहे, हे तुमच्या लॉजिकला सुद्धा पटतं. आणि त्यानंतर 2 नंबरची मोठी म्हणजे महत्व, कुणाचे कायद्याला जास्त महत्व असेल तर समवर्ती सूची 2 नंबरला आहे. आणि शेवटी मात्र राज्यांच्या सूच्या आहेत किंवा राज्य सूची आहेत, यांचा असा क्रम लागतो. विद्यार्थी मित्रांना समजलं असेल. आता पुढे यावरून सांगितलेलं आहे की केंद्र सूची जेव्हा असते, समवर्ती सूची असते आणि राज्य सूची असते, या केंद्र सूचीमध्ये केवळ संसद कायदा करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, राज्यांना कायदा करण्याचा अधिकार नाही. पुढे गेल्याच्या नंतर समवर्ती सूचीमध्ये थोडासा गोंधळ आहे. संसदही कायदा करू शकते आणि राज्यही कायदा करू शकते असं जर स्टेटमेंट असेल तर अगदी बरोबर आहे. दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे. बट कुणाचा कायदा मोठा असेल किंवा 2 कायद्यामध्ये जर क्लॅशेस झाले, अपडाऊन झाले किंवा विरोधाभास झाला तर कुणाचं खरं मानायचं, यावरती प्रश्नाचं स्वरूप टिकलेलं आहे आजच्या. मग यावरती आपण साधारणतः संसद कायदा जो करेल म्हणजेच काय, केंद्र सरकार जो कायदा करेल तो ग्राह्य धरला जातो. इथपर्यंतही ठीक आहे. पण प्रश्न इथपर्यंतही सुटत नाहीये. प्रश्न सुटतो याच्या पुढे, जो की अपवाद लिहिलेला आहे. जो की काय लिहिलेला आहे, अपवाद लिहिलेला आहे. मग अपवादामध्ये काय सांगितलेलं आहे, अपवादामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊयात. अपवादामध्ये सरळ सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की जर राज्य कायदा राष्ट्रपती विचारात असेल, जर बघा समवर्ती सूचीमध्ये अपवाद, जर राज्यांनी कायदा केला आणि तो कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ असेल किंवा राष्ट्रपतींनी या कायद्याला मान्यता दिली असेल तर तशा पद्धतीचा कायदा असेल, म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपती थ्रू राज्याचा एक ऍक्ट तयार झाला आणि हा सुद्धा एक राष्ट्रपती थ्रूच एक ऍक्ट तयार होतो, हा सुद्धा एक ऍक्ट असतो. अशा कंडिशन मध्ये मात्र राज्यांचा कायदा वरचढ ठरतो. इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल. हा अपवादातला मुद्दा होता विद्यार्थी मित्रांनो. आता साहजिक आहे, राज्य सूचीवरती साधारणतः जो काही काळ असेल त्या काळामध्ये राज्यांना कायदा करण्याचा अधिकार आहे. आता आपण प्रश्नांकडे मूव्ह ऑन करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय. समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केंद्रीय कायद्यापेक्षा कधी वरचढ ठरतो? इन जनरल ठरत नाही, पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये ठरतो आणि अपवादात्मक परिस्थितीचंच उत्तर देणं तुम्हाला अपेक्षित आहे. जर तो केंद्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल, अगोदर नंतर याचं काही देणं घेणं नाहीये. जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास, बघा केंद्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर राज्यांनी कायदा केला, तो कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ गेला, जसं की बाय गव्हर्नर कधीही बिल काय करू शकतात, राष्ट्रपतीच्या विचारात ठेवू शकतात. राष्ट्रपतीच्या विचारार्थ गेला आणि राष्ट्रपतीने त्याला साईन करून नोटिफाय केलं आणि तेव्हा तो कायदा लागू झाला आणि त्याच्यानंतर संसदेने कायदा केला. सूची मात्र तीच परत समवर्ती सूची. मग या कंडिशनमध्ये कुणाचा कायदा मोठा असतो तर राज्याचा कायदा मोठा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन नंबर 2 उत्तर क्लिक करायचं होतं. सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय बकवास ऑप्शन आहे. त्यानंतर जर बहुसंख्याक राज्याच्या विधिमंडळाने तसा निर्णय घेतला, हा सुद्धा बकवास ऑप्शन आहे. अशा पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला परीक्षेमध्ये प्रोव्हाइड केले जातात आणि तुम्हाला उत्तर काढणं फार गरजेचं असतं. या माध्यमातून म्हणजे याच पॉलिटी थ्रू PYQ बॅच जी काय आहे त्या माध्यमातून हेच तुम्हाला समजवणं, हेच तुम्हाला सांगणं आणि तुमचा एक एक प्रश्न मार्क वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी परत एकदा ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. हा आपला यूट्यूबचा व्हिडिओ आहे. तुम्हाला बॅचेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यात तुम्ही बघू शकता. वन्स अगेन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.